अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही, हे सत्य आहे. आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत, त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे ह्याच्यात? आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता? गद्दारांचं काय? जिथे त्यांनी उघड उघड चोरी केली, सगळं केलेलं आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही या राज्यात चालत नाही, आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळीच चिरडून टाकला पाहिजे. मी नाही करत, मी केलेलं आहे ना समर्थन. नाही, आता हे बघा, ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं? मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती? तर नुसत्या सुपाऱ्या करू नका. राज्याची वाट लागत चाललेली आहे. आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देवसुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही. त्यांचं पद हे म्हण नाही, हे म्हणूनच म्हटलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचा का गद्दारांचा, अनाजी पंथाचा वारसा पुढे चालवायचा का संभाजी महाराजांचा, हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे. जर अनाजी पंथ त्यांच्यासाठी आदर्श असतील तर त्यांचं वक्तव्य हे मी समजू शकतो.